बसलो बाबा. काय म्हणतोय पेपर? अरेच्चा, अरे ही का बातमी? अर्थमंत्र्यांना चक्क गाढव म्हणतायत हे लोक. अर्थमंत्र्यांना काल इस्पितळात हलवले. आमचा वार्ताहर त्यांना भेटायला गेला असताना ते गाढव शांतपणे झोपले होते. हा हा, गाढ व शांतपणे असं म्हणायचं यांना. याला कमाल आहे. हा, अजून काय काय दिवे लावले. अरे संदीप, तो ग्लास आणि काय बाहेर जाऊ लागतोस ना? जायचं होतं, म्हणजे निघालो होतो. मग काय झालं? अगं पण तेवढ्यात त्यांची ती ही आडवी आली ना. काय? अगं मांजर. मग म्हटलं आता आपली कसली कामं होत आहेत, म्हणून मग मी जाण्याचा बेत माझा रद्द करून टाकला आणि अगदी उलट्या पावली परत आलो. सुंदर. बोमला, अफलातून पद्धतीने चोऱ्या करणारी एक टोळी शहरात. संदीप, ओ संदीप, संदीप. काय झालं प्रिया? अरे काय तुझी तंद्री अजून पेपरातच आहे. 1 मेला सुट्टीचा दिवस मिळतो, त्यात पण तुझा पेपर. प्रिया, पण तूच म्हणतेस ना की मी बावळट आहे आणि मला काय काही व्यवहार ज्ञान नाही. अगं म्हणून म्हटलं पेपर वाचावा आणि बघावं काही भर पडते का माझ्या ज्ञानात ते. अरे बावळट तर तू आहेसच, पण तू तो पेपर नको वाचू रे बाबा, प्लीज नको. का ग? मग मी बावळटचा शहाणा कसा होणार? सांग सांग. तुझ्या त्या पेपरातल्या सगळ्या बातम्यांवर विश्वास बसतो. मागे काय ती एक जाहिरात आली होती, काय तर म्हणे 1 महिन्यात पैसे दुप्पट. अरे तिकडे चक्क पैसे पाठवायला निघाला होतास तू. नको नको. प्रिया, असं काय करतेस? अगं त्या दुप्पट होणाऱ्या त्या पैशातून मी तुलाच काहीतरी घेणार होतो ना. काही नको. आणि तो कोण, तो त्या दिवशी दारात बुवा आलेला, कोण? काय तर म्हणे मी शंकराचा अवतार आहे. त्याला चक्क घरात घेऊन अख्खा पगार उडवायला निघाला होतास तू. मी होते म्हणून बरं. अगं प्रिया, असं काय करतेस? कोण कधी कुठल्या रूपात येईल काही सांगता येतं का? कळलं पुरे. पण आता असाच दिवसभर पेपर वाचत बसणार आहे काय? एक सुट्टीचा दिवस मिळालाय, बायकोजवळ जरा बसावं, तिच्याशी 4 गोड शब्द बोलावे. शी बाई, रोमॅन्टिक काही करताच येत नाही करे तुला. रोमॅन्टिक? अगं आता 4 वर्ष झाली आपल्या लग्नाला, आता कसलं आलं रोमॅन्टिक? वा रे वा, 4 वर्ष झाली म्हणून काय? ते काय नाही. आज तू माझ्याजवळ बस आणि आपण असं छान रोमॅन्टिक गप्पा मारू. ये ना. असं काय हट्टीपणा करतेस ग प्रिया? बसणारच का नाही? बरं, बसतो. प्रिया, हे प्रिये, ए प्रियोकले, अरे लाजली लाजली लाजली. ए प्रिया, अगं ऐक ना, आज चहा बरोबर मस्त भजी करशील का? नुसत्या खायच्या गोष्टी, ते काही नाही. आज तुला भजी काय, चहा सुद्धा मिळणार नाही. हे असं का काय करतेस प्रिया? जोपर्यंत तू रोमॅन्टिक बोलत नाहीस तोपर्यंत चूल आणि मूल बंद. म्हणजे आपली चूल बंद रे. हो ग? असं पोटावर पाय काय देतेस एकदम? छायला, आता काहीतरी बोलावं सांगा, फालतू रोमॅन्टिक. काय म्हटलास? प्रिये, जगू कसा तुझ्या विणा मी राणी. गाणं नकोय, बसून रोमॅन्टिक गप्पा मार. दे, कचरा तर कधी काढत नाही. येस, सुचलं वाटतं काहीतरी. प्रिये, प्रियू डार्लिंग. प्रिय, प्रिये,
अगं तूच माझं आयुष्य आहेस ग. या या टिपोईची शपथ, बर. तुझ्याशिवाय मी एक क्षण सुद्धा जगू शकत नाही ग. तुझ्यासाठी मी 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 अगदी जीव सुद्धा द्यायला तयार आहे. आता कोण आलं रंग भंग करणे? बघ, ते शेजारी असतील कोणीतरी, आणि ते शेजारी असले त्याच्या दारात कटव बरं का. चोर परवडले पण हे शेजारी बघतो नको. बघतो मी. आईला बरंच झालं, पुढचे डायलॉग आठवतच नव्हते. अरे आलो आलो, याला एक पेपर सुद्धा वाचत नाही चुकाने ऐकलो. हो चला 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 चला. हो हो हो, हे असे एकदम आत काय शिरताय? का वर्गणी मागायला आल्यासारखे आत का आले तुम्ही एकदम? हा, आणि काय हो, तुम्ही वर्गणी मागायलाच आलात का? हे बघा, आपण चल बोललो की चालायचं. चला. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, कोण तुम्ही आणि कुठे चल? हा कोण उपटसून बघ. ओ हा, आपल्याला बोलत बसायला येणार. चला म्हणजे आपण कटू इथून. ओ का वाटेल तर काय बडबडताय? कुठे चला आणि का? हो, आणि तुम्ही कोण? हा इला, म्हणजे तुम्ही आपल्याला ओळखलं नाही? का शाहरुख खान आहे का? बरोबर आहे. कसं ओळखाल म्हणा, पहिल्यांदाच भेटतोय ना आपण. आणि असं पण हा आपल्याला एकदा भेटलेला माणूस परत भेटत नसतो. आपला धंदाच तसा पडला ना. हो हो, म्हणजे काय हो, आम्हाला कळेल असं काही बोला. हो, तुम्ही कोण आहात ते तर आधी सांगा. मी यमदूत. कसलं दूत? ओ यमदूत, यमदूत नाव आपलं. काहीच आडनावे नाही. बघ ना. ओ बाई, यमदूत म्हणतात आपल्याला. एम्प्लॉय नंबर 911. हे बघा कार्ड. मिस्टर यमदूत, मृत्यूलोक कॉलनी. हा, यमराज यांच्या समोरची बिल्डिंग आपलीच. हो ते सगळे ठीक आहे हो, पण तुम्ही आत्ता इथे काय करताय? हो उचलायला आलाय. हो काय उचलायला? ओ माणूस हो, कुठला बी. त्याचं काय, आपल्याकडे पृथ्वीवरून आदमी ऊपर भेजणे का काम आहे. त्यामुळे बघा, कोणाचा पण टाइम आला की आपण गेलोच त्याला उचलायला. बरं ते ठीक आहे, पण इथे काय करताय ते सांगा. अहो असं काय करताय? आता आपण यमदूत आहे ना, आपलं कामच आहे उचलायचं. हे बघा, हा आपल्याकडे लॅपटॉप असतोय, याच्यात सगळं लिहिलेलं असतंय, कोणाला कधी कुठून उचलायचं ते. म्हणजे कोणाला उचलायचं ते ते तुमच्या लॅपटॉपवर बघायचं? हा हो, मी तुम्हाला सांगतो, आता तिकडे बी सगळं हायफाय झालंय बघा. वायरलेस तर होताच आधी, पण आता लफडं काय झालं माहितीये का? मी याच्यात बघतच होतो की या बिल्डिंग मध्ये कोणाला टपकवायचंय, तेवढ्यात हा झाला क्रॅश. हे एकदम उडद्यासारखा पडला. मी सांगतो तुम्हाला, सगळा कंडम आलो. मग विचार केला, म्हटलं आता कोणता बकरा शोधावा. तेवढ्यात मला तुमचे डायलॉग ऐकू आले की मी जीव सुद्धा देईन. म्हटलं चला, दोघांचं बी काम होत आहे. काय बापरे बापरे. आता तुमचीच तशी मागणी आहे ना, जीव सुद्धा देईन. बापरे, बघितलंस, रोमॅन्टिक सीन हवा होता ना तुला. आता ही घे ट्रॅजेडी. येडछाप, त्याच्या बोलण्याकडे काय लक्ष देतोय? तो काय वाटेल ते फेकतोय, तू ऐकतोस? ओ बाई, तू मला काय आपण टेपा लावतो असं वाटलं काय? हे बघा, हा आपला भेजा आधीच गरम आहे, सांगून ठेवतोय. ए प्रिया, काय आहे? तू त्याला अशी चिडवू नकोस. आधीच तो यमदूत भडकला तर तुला घेऊन जाईल तो. असं कधी असतं का? हा, उगाच ईशाची परीक्षा घेऊ नका तुम्ही. आपल्याशी पण ना, अख्ख्या मृत्यूलोक कॉलनीत आपल्याशी कोण पन्ना घेत नाही. आणि तुम्ही येडा यमरू म्हणता ना आपल्याला. चल, नाही घाबरत जा तुला. काय करशील? बघायचंय का? दाखव. अरे बापरे, इतका अंधार. इतक्या लवकर पोहोचतोय आपण मृत्यू लोकात का? इथे पण लोड शेडिंग सुरू आहे. काहीतरी बोलू नको रे. ए डांबडू,
ए काय केलंस हे? काय आता पटली का खात्री की आपणच याला यमरू आहे ते? ए प्रिया प्रिया, काय काय झालं? अगं आता माझं काही खरं नाही ग. ते आल्यात मला न्यायला बघ. हा? आता आता माझं काही खरं नाही. आता मी चाललो. आता आता मला लास्ट बोर्डिंग कॉल ऐकू येतोय ग. पण प्रिया, हा. तू माझ्यानंतर तू काहीही कर, पण त्या प्रकाशशी लग्न करू नकोस. पूर्वी तो पण तुझ्या मागे होता. काहीही होत नाहीये तुला. आणि प्रकाश कोण रे? मला कसं आठवत नाही. अगं तो नाही का, तो उंच कडक्या असा. प्रिया, अगं मी इथे चाललोय आणि तुला तो प्रकाश कोण त्याची पडली आहे? हे असंच असतं बघा. एकदा का माणूस टपकला की सगळे खल्लास. घरवाले सगळे इसरून आपापल्या कामाला लागतात. गप्रे. देवा, आलं चट्ट कोणीतरी शेजारी. ओ त्यांच्या समोर असलं काहीतरी बोलू नका. हा चला चला लवकर. हा, कोण आलंय आता? काय हो, आज दार बरं उघड आहे तुमचं. नाही तर मला नेहमी बंदच असतं. मिसेस राऊत, तुम्ही अशा अचानक? त्याच काय झालं ना, आमच्याकडे की नाही पाहुणे आले आणि बघते तर काय नेमकं दूधच संपलंय. म्हणून म्हंटल जरा साखर असेलच तुमच्याकडे थोडीशी. दूध आणि साखर सुद्धा आणते. आणि चहा पावडर कुठली वापरता हो तुम्ही? नाही म्हणजे काय आहे ना, हो पाहुण्यांसाठी हवं ना, म्हणून म्हंटले जरा. जाताना 2 कप बशा या बाईला. अरे वा, हे कोण नवीन पाहुणे? यम यम काय? अहो हे काय म्हणताय? हो हे यम यम. हा, यम यम नारायण स्वामी. स्वामी. बर, म्हणजे यांचं इथे काय काम होतं? ते मला न्यायला आले आहेत हो. काय? अहो नाही म्हणजे अहो हा तबला वाजवतो ना, तुम्हाला माहिती आहे, हा तबला वाजवतो ना, म्हणून मला पॅरिसला न्यायला आले. टॅलेंट पिरामिड कसली तरी. मजा आहे तुमची. काय मग कधी निघताय? काय निघालोच. हा ना. मी काय म्हणते स्वामी, दुसऱ्या कोणाला जायचा चान्स आहे का? हो, एक एक करून सगळ्यांनाच चान्स मिळणार आहे बघा. हो ना, मी पण गाते हो. आमचं पण बघा ना काही, पॅरिसला जायचं. यांना कसली घाई झाली वर जायची? अहो तुम्हाला चहाचं सामान हवंय ना, देते ना. दूधही हवंय. हो सगळं देते. हो मी काय म्हणा स्वामी, खरंच जाता येईल का हो मला पॅरिसला? नाही तशी मी जाऊन आले हो फॉरेनला वगैरे, पण पॅरिसला नाही ना हो गेले. सांगा ना काय करावं लागेल तिकडे जायला? हो तिथे जायला मरावं लागतो. काय? काय म्हणताय? नाही असं म्हणायचंय, तोवर काम करावं लागतं, बाकी काही नाही. तुम्ही तेवढंच ना. अहो मला सांगते स्वामी, अहो मी तर सतत काम करते हो. घरकाम, बागकाम, विणकाम, भरतकाम, झालं तर हे काम, नाही तर ते काम. बोलायचं काम कमी करा आणि तुम्ही कोणते सांगा. हा, या मिसेस मधू राऊत. नॉट ओनली मिसेस राऊत. म्हणजे अजून कोणाच्या मिसेस आहेत त्या? काय बोलतायत? या नुसत्याच मिसेस राऊत नाही आहेत, तर ह्या आमच्या बिल्डिंगच्या सुप्रसिद्ध गायिका मिसेस राऊत. म्हणजे तुम्ही गाणं बोलता? लय भारी. म्हणजे वर रंभा उर्वशीचा नाच आणि यांचं गाणं आयुष्य तुमची. काय बोलताय? काही नाही. तुम्हाला चहाचं सामान हवंय ना? हा या ना. पण मी स्वामी, मी खरंच खूप छान गाते हो. मी तुम्हाला गाऊन दाखवू? नको नको नको. ऐका ना, ऐका प्लीज ऐका.
ते ह्यांनी गाणं म्हणू नये म्हणून. काय? अहो म्हणजे दुसऱ्या कोणाला बक्षीस मिळणार नाही ना, असं म्हणायचं होतं मला. फारच थट्टा करायचं सवय नाही यांचं. जाऊ द्या हो. तुम्ही चला, चहाचं सामान हवंय ना. पण स्वामी, अहो स्वामी, स्वामी, चला चला. कसले शेजारी भेटले तुम्हाला? चहा, दूध, साखर सगळं तुमच्याकडेच. पण मी तुम्हाला सांगतो, तिकडे तुम्हाला असं काय बी टेन्शन नाही बघा. हो सगळीकडेच मारामारी आहे हो. पण काय हो, खरंच जायचंय का आपल्याला? म्हणजे जायचं तर आहेच की, पण कसं आहे, त्याचा बी एक टाइम असतो बघा. पण आपल्याला दिसतोय ना सगळा सीन एकदम डोळ्यासमोर. सीन कसला? माझ्या जाण्याचा? हो, हे एकदम फिट. हे बघा, इकडे तुम्ही पडलेले आहात, इकडे सगळे तुमचे शेजारी. नाही 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 नाही, इकडे एक सॅड सॉन्ग. अरे बापरे. आणि तेवढ्यात तुमची फुलटू. अरे बापरे. मग काय आता एखाद्याला टपकायचं म्हणजे काय सोपं काम आहे? हे एकदम सुपडा साप. ए प्रिया. हा हॅलो, हा सुंदर सलीम लंगडे. आपण येडा अमरू. अरे नाही नाही, अरे हब्बा आता तर लयच मॅड आहे बघ. अरे नाही नाही, यंदूची टेप लावली आहे. पण मी तुला सांगतो, आपल्या लाईट बलाचा सीन एकदम हिट झाला बघ, त्यामुळे हे पार्ट तरसले. पण आता एक काम कर, मी याला कसा तरी इथून बाहेर काढतो. बायको पण येतेच बघ मागोमाग. तू पटकन आपला माणूस पाठव इथे साफ करायला. अरे त्यांच्याकडे लय माल दिसतोय बघ, मला एकट्याला झेपायचं नाही रे. काय माणूस नाही? अरे गुंडांची टोळी आपली का प्लेसमेंट एजन्सी? असा कसा माणूस नाही? अरे कुबड्या कासीम नाही तर चंदू चकण्याला भेज की. काय दोघं बी आत? ताई, ए ताई. अरे कोणाची तरी बहीण येते इथं बोंबलत. ते काय नाही, तू मला एका तासाच्या आत इथे माणूस पाठव. आणि हो, चांगला आपल्या स्टाईलचा दाढीवाला वगैरे पाठव. आणि लवकर पाठव, नाही तर तुझा सुपडा साफ करेन मी. चल फोन ठेव, चल. प्रिया, ताई, संदीप. शी, कुठे गेले सगळे लोक? हाय. हाय, ते लांबूनच हाय बरं आहे. आणि तुझी ताई पण इथं नाही, तेव्हा बाय बाय. माझी ताई इथं नाही तर नाही, पण तुम्ही तर हाय. कसलं क्यूट वाटतंय ना असं बोलताना. एकदम मराठी पिक्चरची हिरोईन असल्यासारखं वाटतंय. हो की नाही हो? हो हो, पण तू आधी लांब हो. किती अंगाशी करताय बाई तुम्ही? ईश्व, मला बाई काय म्हणताय? माझं अजून लग्न सुद्धा नाही झालेलं. म्हणजे तसे लग्नाचे विचार हल्ली माझ्या नाजूक मनात डोकावायला लागलेत बरं का. बघतीये कोणी मिळतो का? राजबिंडा. तुम्हाला एक गंमत सांगू? नको, शाळेला कसली गंमत सांगताय? या नाही आपल्याला इथे. ऐका ना, आज पहाटे पहाटे की नाही मला एक स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नातला राजकुमार अंधुकसा तुमच्यासारखाच दिसत होता. हो हो बरोबर आहे, पण मी तुम्हाला सांगतो, तो मी नव्हेच. अरे असं ओरडता काय तिला तुम्ही? मंजिरी, कधी आलीस तू? आताच माझी ताई आली होती ना इथे. ताई हा आले. हे बघ. अगं हे काय, ते लोक थांबलेत ना चहासाठी. हो हो, चल आले. आणि एवढंच? मला वाटलं तर डायरेक्ट जेवणच घेऊन येशील. आणि खायरी संदीप. काय काय काय? हे कोण नवीन पाहुणे?
यम यम. अगं हे की नाही यम यम नारायण स्वामी आहेत. तुला माहिती का संदीप रावांना पॅरिसला न्यायला आले आहेत. कसली तरी टायमिंग टूर आहे म्हणे. अय्या, म्हणजे तुम्ही पॅरिसला असता? सांगा ना तुमच्या टूर बद्दल. शाळेला कसली ड्युटी लावली आहे? बरं का स्वामी, ही की नाही माझी धाकटी बहीण मंजिरी, मिस भांबुर्डा बर का. ताई, भांबुर्डा नाही ग, आता त्या एरियाला शिवाजीनगर असं म्हणतात. तुम्हाला सांगते स्वामी, सारखी सर्व गुण संपन्न मुलगी सापडायची नाही हो. आणि स्वभाव म्हणाल तर इतका गोड अगं बाई, काय सांगू. भलतीच स्वीट आहे नाही? संदीप, तुम्ही याच्या वेळी हिलाच नाही ना पॅरिसला? हाऊ एक्साइटिंग, म्हणजे मला पण जाता येईल पॅरिसला. हे चल चल, असं कोणाला बी नेता येत नसतं, त्याकरता टाइम यायला लागतो. कसला टाइम हो? टाइम म्हणजे हा, म्हणजे एकेकाची वेळ ठरली असते ना, असं म्हणायचं आहे त्यांना. ऐकलं का स्वामी? हे हट. असं काय म्हणताय? पॅरिसला कसं जायचं सांगा ना. हो मंजिरीबाई, पॅरिसला जाणं एवढं सोपी गोष्ट नाहीये. ते बघा किती घाबरलेत. पण आम्ही नाहीच घाबरत मुळी, तुम्ही सांगा तर. हो पण तुम्हाला कसली घाई झाली पॅरिसला यांच्यासोबत जायची? असं काय म्हणताय सारखं सारखं? पॅरिस म्हणजे फॅशन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड हो. मला नाहीतर काही ह्याला जायची घाई असणार आहे. मिळालं मला. हो हो, नेतील ना ना. शाळेला आता तुम्ही आपला पिच्छा सोडणार नाही तर. नाही हा, तुम्हाला बी नेईन पॅरिसला, पण त्याआधी माझ्या एक्झाम मध्ये पास व्हायला लागेल. अय्या, एक्झाम, हाऊ एक्साइटिंग. टॅलेंटेड आहे हो आमची स्वीटी. पण शाळेच्या एक्झाम मध्ये कधी धड पासही झाली नाही. ए ताई, मला पण जायचंय ना ग पॅरिसला. कसली एक्झाम आहे हो तुमची स्वामी? मी तुम्हाला प्रश्न विचारणार, त्याची उत्तरं आली तरच पॅरिस, नाही तर डायरेक्ट परभणी. इश्श, प्रश्नच ना. मी जेव्हा मिस भांबुर्डा, जेव्हा मी मिस शिवाजीनगर होते ना, तेव्हा मला असेच प्रश्न विचारले होते. माझी पूर्ण तयारी आहे. बरं सांगा. नको, तुम्ही मिस भांबूड आहेत ना, तुम्हाला त्याच टाइमने प्रश्न विचारले पाहिजे. पण त्याचं काय ना, प्रश्न विचारताना तोंडासमोर जरा माईक वगैरे धरा हा, नाहीतर काय ना मला स्पर्धेचं फिलिंगच येत नाही. माईक. बरं तर सांगा, तुम्हाला जर वर जायची संधी मिळाली तर तुम्ही सोबत काय काय न्याल? वर जायची म्हणजे पॅरिस. हो, पॅरिसला जायचंय ना तुम्हाला? इश्श, मी ना फाउंडेशन, कॉम्पॅक्ट, रूज, लिपस्टिक, फेअर अँड लवली, आणि झालंच तर ओडोमॉस. जगाच्या पाठीवर कुठे पण गेली तरी ह्या गोष्टी आमची स्वीटी सोडायची नाही हो. जगाच्या पाठीवरच कशाला, अगदी स्वर्गात सुद्धा गेले ना तरी याशिवाय मी जाणार नाही. बघितलं का, स्वर्गात जायची पण तयारी आहे तिची. वा वा. पण काय हो, तुम्हाला स्वर्ग म्हणजे नक्की नेमकं काय वाटलं? अय्या, मला मिस भांबुर्डा फायनल रोडला हाच प्रश्न विचारला होता. पाठ आहे माझं उत्तर. स्वर्ग का, माणूस स्वर्गाच्या शोधात असतो. खरा स्वर्ग तर इथे पृथ्वीवरच नाही का? प्रेमात पडणे म्हणजे स्वर्ग, कल्पनेच्या भरारीत उडणे म्हणजे स्वर्ग, ऐन थंडीत उबदार दुलईत झोपणे म्हणजे स्वर्ग. अहो इतकेच काय, दुपारच्या वेळी आल्याच्या चहाचा वाफळलेला कप कोणी हातात आणून देणे म्हणजे सुद्धा स्वर्गच. आल्याचा चहा. अगं प्रिया,
अगं आलं नाही ना तुला चहासाठी. अहो पाहुणे वाट बघतायत ना तुमची केव्हाची. हो ना? चल चल ग स्वीट चल ग आवड. चाव चाव बट आय विल बी बॅक. हा मला घेतल्याशिवाय जाऊ नका नाही नाही पॅरिसला. कटले एकदाचे. काय कटवलंच प्रिया तू यांना. हो चला आता तुम्ही पण कटायचं बघा. तसा पण आपला दाढीवाला यमडू येतच असेल. दाढीवाला यमडू उगाच टाइम खोटी करू नका हो. बघा नाही तर टपकायचा एखादा गॉगलवाला पाहुणा. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं. या तुमचीच कमी होती. अहो ते स्वामी गेलेत का? काय स्वामी स्वामी लावलाय. तुम्हाला नारायण स्वामी म्हणायचं आहे का? नाही आहेत ते कुठे जाणार नाही आहेत. चाललो आम्ही. अय्या पॅरिसला निघाला सुद्धा. असे कसे एकदम परदेशात जातील. त्याच्यासाठी पासपोर्ट व्हिसा लागत नाही का? गप्पा बसा हो तुम्ही. पण स्वामी असल्यावर काही कठीण नाही. बरं कधी निघाले हे? अहो पण तुम्हाला कसं कळलं? अहो मिसेस राऊत भेटल्यात मला खाली. म्हणाल्या पॅरिसला जायचं असेल तर आधी वरती जा. वरती म्हणजे तुम्ही पण वरती जाताय? वरती म्हणजे तुमच्याकडे हो स्वामीजी. नारायण नारायण. आता या कोण? हा या ना या भारतीताई. अहो आमच्या बरोबर खालचं घर यांचंच. हो म्हणजे आमच्या डोक्यावर नेहमीच कोणीतरी. नीचे फुलो की दुका ऊपर गोरी का मका. हाय रे हाय रे हाय रे. या भारती आणि हा विविध भारती का? तुम्हाला या सगळ्यात विनोद बराच सुचतोय. हे माझे हे आणि हा की नाही हा माझा धाकटा भाऊ लौकिक. याला हिंदी गाण्यांचं फार वेड आहे. आणि हो पिक्चर मध्ये सुद्धा काम करायचंय त्याला. म्हणून तर त्याचं नाव त्यानं लौकिकचं शान करून घेतलंय. ते तेवढे शान बाकी सगळे परेशान. परेशान 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 परेशान. बरोबर बाकी सगळं खरंच परेशान. बरोबर. तुम्ही काही कामं करता आला होतात का भारतीताई? हो ना म्हंटल ते कोण स्वामीजी. नारायण नारायण स्वामी. हेच ते हो. तुम्हीच तर यांना पॅरिसला घेऊन जाताय. नीला घेऊन जाईन हो पण हे यायला नकोत का? अहो मी तर यांना डायरेक्ट वरती घेऊन जायला आलोय. म्हणजे बापरे म्हणजे हा विसरला नाहीये. अहो हे काय म्हणतायत? अहो त्याला म्हणायचं वरती वरती म्हणजे हा ह्याचं प्रमोशन झालंय ना म्हणून वरची पोस्ट असं. परमनंट प्रमोशन बट नो बेनिफिट. भारतीताई तुम्ही काय म्हणत होता? तुम्ही म्हणत होते की स्वामीजी माझ्या भावासाठी काही करू शकतील का? याच्यासाठी आता कोणी काहीही करू शकत नाही. पण तुम्ही याला खुशाल पॅरिसला घेऊन जा. पॅरिसलाच नाही अगदी मसनात नाही म्हणजे मला म्हणायचं कुठेही घेऊन जा. अहो त्याचा टाइम आला नसेल तर आपण काय बी करू शकत नाही. अपना टाइम आएगा. अपना टाइम आएगा. नंगा है तो आया है तो डंडा लेके जाएगा. अपना टाइम आएगा. असं काय करता? किती टॅलेंट आहे त्याच्यात. आणि त्याला पॅरिसची संधी द्या ना. हो पण त्याला काय येतं? अहो नको ते सगळं येतं त्याला. तुम्ही त्यालाच विचारा. आईला अजून एक इंटरव्ह्यू. घ्या घ्या. तुम्हाला लोकांना वरण्याची फार हौस आहे ना. घ्या आता. ए विविध भारती नाव काय म्हणाला? माय नेम इज एंथनी गोन्साल्विस. मैं दुनिया में अकेला हूँ. शिकलास वगैरे की नाही? सब कुछ सीखा हमने क्या सीखी परेशानी. सब कुछ. अरे काय नोकरी धंदा काय करतोस की नाही? काय दिवसभर करतो काय?
आवारा हूँ आवारा हूँ. अरे आधी काय रेडिओ मिर्चीवर होता की काय कामाला? तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची. अरे गप. विविध भारती आणि हो तुम्ही नुसत्याच भारती, याचं काय बी होऊ शकत नाही बघा. अजून थोडा वेळ इथं मी राहिलो तर मी विसरून जाईन की मी कशाला आलो होतो इथे ते. आप यहाँ आए किस लिए. अरे गप. चल चल काटायचं बघायचं इथून. अच्छा चलता हूँ. हे बघ असं होतं, नको त्याच्या मागे लागलं की. चल घरी चल आता. अहो असं काय करता, बघा ना किती टॅलेंटेड आहे माझा भाऊ. तुम्ही ना नेहमीच त्याच्यावर जाता. उगाच काहीतरी बडबड करू नकोस, लागलीये त्या स्वामीच्या मागे. चल घरी चल आता, पुष्कळ झालं. ए प्रिया आलेच का? हो हो. अकेले अकेले चल, चल, चल. चला हेही कटले. हो चला आता तुम्ही पण चालायचं बघा. अरे हो हो मला सोडा. हो मी कधी कोणाचं काही वाईट केलं नाहीये. मला सोडा. सोडा नाही ना इसकी नाही. तुझा या निघायचा टाइम येत चला. चल. हे बघ, हा बघ कोण. हो हो आता तुम्ही कोण? आईला यायला इथं सकाळपासून नुसती लाईन लागली आहे. आता अजून दोघं बाकी आहेत. म्हणजे मग राम बोलो भाई राम. वाटतील ती बोलू नकोस रे. ओ तुम्ही कोणतं सांगा. आणि हे काय फॅन्सी ड्रेसचा सोंग करून आलाय. मी यमराज. आईला सलीम लंगड्याने आदमी तो भारी भेजा आहे. नाव काय सांगतो तर म्हणे यमराज. आईला आपल्या बीवर सही आहे विडो. या तुमचीच कमी होती. काय काय नाव काय म्हणालात? मी यमराज. हे माझं कार्ड. मिस्टर यमराज, हेड ऑफ ऑपरेशन्स इम्पोर्ट एक्सपोर्ट. हा? इम्पोर्ट एक्सपोर्ट? याला तुम्ही इम्पोर्ट एक्सपोर्ट म्हणता? हो, इथून एक्सपोर्ट वरती इम्पोर्ट. आणि काय हो या तुमच्या ह्या कार्डावर हा LGचा लोगो कसाला? त्यांच्याशी पार्टनरशिप आहे तुमची? ती आमची स्लोगन आहे. स्लोगन? हो, लेट्स गो म्हणून तो LGचा लोगो. कस्टम लोगो परवडतोय कुणाला? छान सुंदर. अरे म्हणजे यांची इथून लोकांना उचलायची पूर्ण तयारी झालेली दिसते आहे. हे प्रिया, आता माझं काही खरं नाही ग. बघ मगाशी म्हटल्याप्रमाणे हा दाढीवाला माणूस सुद्धा आलाय. इसकी हर बात सच हो रही है. अब मैं चला. अरे काय माणूस. काय बिडू, तू तो एकदम पहुंचा हुआ निकला. मैं पहुंचा हुआ भी हूँ और पहुंचाने वाला भी हूँ. हा हे बेस्ट. म्हणजे आता आपण टेन्शन फ्री. तुला सगळ्यात फ्री करायलाच आलोय मी. अरे ते सगळं ठीक आहे. मी तुला सांगतो यांच्याकडे लय माल दिसतोय, पण मगापासून मी याला बाहेर काढायचा प्रयत्न करतोय. त्या आईला यांचं कोण ना कोण शेजारी टपकतच आहे. पण सलीम लंगडे तर कसं समजा आहे ना. मला कोणी काहीच सांगावं लागत नाही. मला सगळं आधीपासूनच माहिती असतं. हा अब तू आ गया है तो मेरे जीव में जीव आ गया. पण आता मला सांग याला बाहेर कसा काढायचं ते. अरे ओ बस झाली कुसपुस. मला माहितीये कुणाला कुठून कुठे कधी बाहेर काढायचं ते. काय वैशाल वाटे वाटलं का रे तुम्हाला? कोणी आपले कधी येते? आधी मला सांगा तुम्ही नक्की कोण? हो बाई वाचता येत नाही का? लिहिलंय की कार्डवर यमराज म्हणून. हे आमचे बॉस आहेत. आता तुमच्यामुळे हे आपली बी वाट लावणार. ओ ओ ओ बॉस असतील तुमचे, तुम्हीच घाबरा त्यांना. मी नाही घाबरत आहे. आधी या सांगा हा सगळा काय प्रकार चालू आहे? ए प्रिया. प्रिया काय झालं? आता मात्र माझं अगदीच काही खरं नाही ग. अगं बघ
यांनी सांगितलेल्या अगदी एक एक गोष्टी खऱ्या ठरायला लागल्या आहेत बघ. शांत हो. हा बघ, हा दाढीवाला माणूस पण आलेला आहे बघ. दाढी खरी आहे का हो तुमची? हो, साहेबांच्या दाढीला हात लावू नका. हे एकदा एकाने अशीच गुस्ताखी केली होती. त्याला साहेबांनी हा उचलला आणि हा पटकला रेड्याच्या पाठीवर, डायरेक्ट वरती. मग हाच पण काय रेड्यावरून आलात का काय? हो, तो काय बिल्डिंगच्या मागच्या बाजूला पार्क केलाय. काय वाटेल ते काय फेकताय? बिल्डिंगच्या मागच्या बाजूला पॅक केलाय म्हणे. हे बघा, आम्हाला सगळ्या भानगडींना अजिबात वेळ नाही हो. आम्हाला एक सुट्टीचा दिवस मिळतो. आम्हाला बाहेर फिरायला जायचं होतं. वा वा, चालतंय की. तुम्ही फिरायला जा, मी यांना फेरफटका मारून आणतो. हे बघा, आता मला खरंच कळेल असं झालंय तुम्ही दोघं इकडे काय करताय ते. थांबा, मी एक काम करते. मी पोलिसांनाच बोलवते, तेच बघतील तुम्ही कोणते. थांबा जरा आता तुम्ही. स्वामी, स्वामी, स्वामी गेले नाही ना स्वामी अजून? नाही नाही, आहेत, नेणार आहेत. पण हे प्रिया, हे बघ, काय हे बघ, आजूबाजूला सगळे शेजारी बघ बघ. हे आणि हे बघ, हे बघ, माझ्या हातावरची लाईफलाईन बघ, माझ्या डोळ्यात इकडे छोटी छोटी होत चालली आहे गं. हाथों की चंदल की रोका, ये देव है सब तकदीरों का. अय्या, आता हे कोण नवीन पाहुणे? हे आमचे साहेब यम. यमदग्नी. खर तर हेच सगळं ठरवतात, कोणाला कधी कुठे न्यायचंय ते. हाऊ एक्साइटिंग. मग मी तुम्हाला द्यायला आणलेला रेझ्यूम यांनाच देऊ का? काय आणलाय? रेझ्यूम, रेझ्यूम. रेझ्यूम? अगं रेझ्युमे म्हणायचंय तिला, आपला बायोडेटा ग. कळलं. काही नको एवढी तिची बाजू घ्यायला सतत. मंजिरी, तुझा जरा वाचून दाखव ना तो रेझ्यूम. हो, आम्हाला निघायचंय, त्यामुळे आता काय बी वाचू बिचू नका. ओय कोण? नाव मंजिरी औदुंबर ढेकडी. शिक्षण 10वी नापास. सध्या MBA करतेय. मंजिरी औदुंबर ढेकणे म्हणजे मेरी मॅड आणि 10वी नापास असून MBA. MBA म्हणजे मस्त बसून आराम. पाहिलं मी तुमचं शान. शान कसला? या नाही नुसता आहेच मुळी आमचा शान ग्रे. होणार कसलं? आहेच की तो MBA. सलता ऐकून नाही घ्यायची मी का? मग मी इथे माझा अपमान ऐकून घ्यायचा, मग तर नाही घेतला. येता जाता सुनवता येते. सुनो ना, सुनो ना, सुन लो ना. रेडिओ मिरची, आता जास्त काही आवाज केला तर तुझी पॉवर ऑफ करेल ना मी. राऊत तोंड सांभाळा. का म्हणून आम्ही ऐकून घ्यायचं नाही? मी सांगते, गप्पा बसा तुम्ही. एकदम गप्पा. तुम्ही गप्पा बसा. तुम्ही गप्पा बसा. मी म्हणते तुम्ही गप्पा बसा. काय झालं ओरडायला? प्रिया, अगं हे बघ, हे बघ, आजूबाजूला सगळे शेजारी आले बघ. त्यात काय, ते बऱ्याचदा आपल्याकडेच असतात. अगं तसं नाही, तो बघ, तो यमराज, तो दाढीवाला माणूस, आणि हा बघा गॉगलवाला पाहुणा बघ. काहीतरी भयंकर गडबड आहे. चला चला, वेळ झाली. अगं याची गाडी पण नाही मिळते. अगं हे त्याने तर पॅन्ट घातली ना. अरे हाताची. संदीप, बघितलंस काय झालं ते? म्हणजे काय झालं? तो खरंच गेला की काय? अरे हे तर प्लॅन मध्ये नव्हतं. का? तूच तर त्याला न्यायला आला होतास ना. यमदूत आहेस ना तू. अरे पण मी तर यात काहीच नाही केलं. मी तर का थांबलास का? मला सगळं माहिती असलं तरी तुझ्या तोंडून ऐकायचंय. अरे पण तू काय एवढा अपसेट होतोयस? तुझी पहिलीच वेळ आहे का?
अरे तू तर माझा पार्टनर आहेस ना. तुझा पार्टनर? मी कोण आहे हे कळलंच तुला? अरे तू सलीम लंगड्याचाच माणूस आहेस ना. त्याने तुला समजावून नाही का पाठवलं? अरे चल चल लवकर, गाडी आणली असेल तर सामान टाकायचं बघ, चल लवकर. असं म्हणजे मला तुला हिसका दाखवावा लागणारच तर. चल. ऐक काय होतं मला हे. ऐक. एवढ्यात कसा मरशील? आता कळलं मी कोण आहे ते. मला माफ करा. आता मला सांग, हे सगळं तू का केलंस? मला माफ करा. मी एक साधा बुरट चोर आहे. ऐका, आम्ही लोकांना मृत्यूच्या नावावर उभारतो, त्यांना घाबरवतो. इथे पण मी त्याच्यासाठी झालेलो, पण मी याला काही नाही केलं. ऐक. तुझ्या थापामुळेच त्या बिचारा भोसट माणसावर ही वेळ आली. बघितलंस? आता त्याची जबाबदारी कुणावर? त्याच्या मृत्यूला तूच जबाबदार आहेस ना? ऐक, मला माफ करा. मला खरंच असं काही करायचं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली. बरोबर आहे, चूक झालीच. मरणासारख्या एका अत्यंत गंभीर आणि गूढ विषयाला उथळ स्वरूप दिलेस तू. अरे कुणी जगायचं आणि कुणी मरायचं हे ठरवण्याचा अधिकार तुला नाही. अरे मृत्यूशी कधी खेळ करू नये, त्याचे परिणाम काय होतात हे तू बघतोच आहेस. मला माफ करा. मला खरंच असं काही करायचं नव्हतं. माझ्याकडून चूक झाली, पण तो माणूस. त्याची काळजी तू करू नको. तो बघ, तो ठीक होईल. त्याला फक्त चक्कर आली होती. तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर तिथे एक वेकेन्सी खरंच आहे आणि ती आता भरली. चला. काळ आला होता पण कोणाचा?